नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील पहिले 2 प्रश्न अभ्यासले होते. आता आपण प्रश्न 3 पासून पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न 3. खालील संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म. पहिलं उदाहरण -5/7 -5/7. मग आता इथे दशांश रूपात लिहायचं आहे म्हणजेच आपण इथे अंशाला छेदाने भागणार आहोत, परंतु इथे भागाकार करताना आपण वजा चिन्ह विचारात घेणार नाही. मग 5 ला 7 ने भागूया आणि जे उत्तर येईल भागाकाराचं त्याला आपण पुन्हा वजा चिन्ह इथे देणार आहोत. मग 5 ला 7 ने भागूया. सुरुवातीला शून्याचा भाग गेला कारण 7च्या पाड्यात 5 येत नाहीये, लहान संख्या 5. मग शून्याचा भाग गेला, 7 0 0. 5तून 0 गेले, 5 राहिले, अंक संपले म्हणून इथे 0 घेतला, 50 झाले. मग पहिला 0 घेतलेला आहे अंक संपल्यानंतरचा म्हणून आपण दशांशाचं टिंब दिलं म्हणजे डेसिमल पॉइंट दिला. मग 50 आली इथे, 7च्या पाड्यात 50 ला जवळची संख्या 7 7 49चा भाग गेला, 7चा भाग गेला, 49 वजा झाले, 50 मधून 49 गेले, 1 राहिला, पुन्हा 0 घेतले. मग 7 1 7चा भाग गेला, 10तून 7 गेले, 3 राहिले. मग पुन्हा वरून 0 घेतला, 30 झाले. मग 7 चोक 28चा भाग गेला. मग 30तून 28 गेले, 2 राहिले, 0 घेतला. 7 2 14चा भाग गेला, 6 राहिले, वरून घेतले 0 झाले 60. मग पुन्हा 7 8 56चा भाग गेला इथे. मग 60 मधून 56 गेले, 4 उरले, वरून पुन्हा 0 घेतले, 40 झाले. 7 5 35चा भाग गेला इथे आणि बाकी उरली 5. मग आता इथे आपण 5 लाच भागायला सुरुवात केली होती आणि इथे पुन्हा बाकी 5च आलेली आहे. म्हणजे आता पुन्हा असाच सगळा भाग जाणार आहे. म्हणजेच हा न संपणारा भागाकार आहे. म्हणजेच याला आपण आवर्ती भागाकार म्हणतो आहोत. म्हणजेच दिस डिव्हिजन इज एंडलेस. सो दिस इज अ रेकरिंग टाइप ऑफ डिव्हिजन. म्हणजेच इथे आवर्ती भागाकार होतोय, पुन्हा पुन्हा तेच भाग जाणार आहेत आणि भागाकार काही पूर्ण होणार नाहीये. म्हणून आपण इथे उत्तर लिहू, इथे डॉट 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 केलंय म्हणजेच हा अखंडपणे ही संख्या चालू आहे. मग 5/7 इथे दिलेल्या गणितात वजा चिन्ह होतं म्हणून इथे उत्तर लिहितोय मी. -5/7 बरोबर वजा चिन्ह लिहिलं कारण आपण भागाकार करताना वजा चिन्ह विचारात घेतलेलं नव्हतं, ते आहे तसंच इथे वजाला वजा चिन्ह लिहिलं. मग आलेला भागाकार आहे 0.714285. ते इथे लिहिले 0.714285 आणि इथे डॉट 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 आहे आणि याच्या पुढे पुन्हा हाच सगळा भाग जाणार आहे. म्हणजे पुन्हा हेच अंक पुनरावृत्ती यांची होणार आहे 71 42 85. म्हणजेच सतत याच अंकांचा गट पुनरावृत्ती होणार आहे, म्हणजेच रिपीट होणार आहे. म्हणजेच हा जो अंकांचा ग्रुप आहे हा रेकरिंग ग्रुप आहे. म्हणून याच्या डोक्यावर आपण इथे रेष दिलेली आहे. कारण जो गट आवर्ती असतो त्याच्या डोक्यावरती आपण अशी रेघ मारत असतो. म्हणजे इथे -5/7 बरोबर उत्तर आलेलं आहे -0.714285 आणि 71 वर आवर्ती आहे हा गट म्हणून त्याच्या डोक्यावरती रेष आपण दिली म्हणजे डॅश दिलेली आहे. सो अँसर इज -5/7 इज इक्वल टू -0.714285 रेकरिंग 714285 आहे. म्हणून या सगळ्यांवरती रेकरिंगसाठी म्हणजे आवर्ती भागाकार आहे त्याची आपण ही रेघ मारलेली आहे. तर या पद्धतीने आपण या दिलेल्या संख्येचं दशांश रूप या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग हे दशांश रूप हे अखंड आवर्ती स्वरूपात आहे म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग अँड रेकरिंग प्रकारचा डेसिमल फॉर्म आहे.
यातीलच दुसरं उदाहरण पाहूया. आपल्याला दिलेल्या संख्येचं दशांश रूप लिहायचं आहे, म्हणजेच वी हॅव टू राईट द नंबर इन इट्स डेसिमल फॉर्म. मग संख्या दिलेली 9/11. मग 9 ला आपण 11ने भागणार आहोत आणि येणारा भागाकार इथे उत्तर म्हणून लिहिणार आहोत. मग इथे पुन्हा 9 लहान संख्या आहे, 11ने भागायचं आहे. मग पहिला भाग शून्याचा गेला, 9तून 0 गेले 9. मग अंक संपले, 0 घेतला, पहिला 0 घेतो तेव्हा डेसिमल पॉइंट म्हणजेच टिंब देतो आपण दशांशाचं. मग ते दिलं. मग इथे संख्या झाली 90. 90ला 11ने भाग घालवायचा आहे. मग 11च्या पाड्यात 90ला जवळची संख्या आहे 11 8 88. मग 90 मधून 88 गेले, 2 राहिले. पुन्हा वरून घेतला 0. 11 1 11चा भाग गेला. 20 मधून 11 गेले, 9 राहिले. मग आता इथे आपल्या लक्षात येते की आपण 9लाच भागत होतो आणि पुन्हा इथे 9 चालय. तरी मी पुढे 2 भागाकार तुम्हाला अजून करून दाखवतो की कशी पुनरावृत्ती होते, कसं रेकरिंग डिव्हिजन आहे हे कळावं म्हणून. पुन्हा इथे भाग गेला तर पुन्हा 11 8 88चा भाग जाईल. पुन्हा 2 राहिले, 0 घेतला, 11 1 11चा भाग जाईल. पुन्हा 9 राहिले. म्हणजे सतत हे 8 1 8 1 असाच भाग इथे जाणार आहे. म्हणजेच हा आवर्ती भागाकार आहे. म्हणजे दिस इज अ रेकरिंग डिव्हिजन. मग या ठिकाणी आपल्याला दशांश रूप असं मांडता येईल. 9/11 बरोबर 0.81 आणि 81 हा आवर्ती आहे गट म्हणून 81च्या डोक्यावरती रेघ मारलेली आहे. सो 9/11 इज इक्वल टू 0.81 रेकरिंग 81. हे आपल्याला या संख्येचं दशांश रूप इथे मिळालेलं आहे. मग हे सुद्धा दशांश रूप आपल्याला सांगता येईल की आवर्ती स्वरूपाचा आहे आणि यामध्ये अखंड पण हा भागाकार आहे. म्हणजेच अखंड आवर्ती स्वरूपात ही दशांश मांडणी आहे. सो दिस नंबर इज इन द डेसिमल फॉर्म ऑफ नॉन टर्मिनेटिंग अँड रेकरिंग टाईप. इथे प्रश्न तिसऱ्यातली 2 उदाहरणं आता आपण सोडवलेली आहेत. मग याचप्रमाणे भागाकार पद्धतीने तुम्हाला उरलेल्या गणितांमध्ये म्हणजेच उरलेल्या संख्यांचं दशांश रूप लिहिता येईल. तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये याचं कन्व्हर्जन या डिव्हिजन मेथडने करता येईल. आता आपण प्रश्न चौथा सोडूया. क्वेश्चन नंबर 4. 5 अधिक √7 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवा. शो दॅट 5 प्लस √7 इज अन इररॅशनल नंबर. आता हे गणित सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठीत सोडवणार आहोत. नंतर हेच उदाहरण इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीमध्ये सोडवणार आहोत. सुरुवातीला मराठीतून हे पाहूया. आपण या प्रकारची उदाहरणं मागील एका सराव संचामध्ये सोडवलेली आहेत की एखादी संख्या अपरिमेय आहे हे कसं दाखवायचं असतं, कसं सिद्ध करायचं असतं. तर ही आपण अप्रत्यक्ष सिद्धतेचा जो प्रकार आहे त्याने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपण इथे अप्रत्यक्ष पद्धतीने याची सिद्धता देणार आहोत. म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ आपण इथे देणार आहोत. मग यासाठी आपण इनडायरेक्ट प्रूफ म्हणजेच अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे जे दिलेलं गणित आपल्याला जी संख्या अपरिमेय आहे हे दाखवायचं आहे तर ती अपरिमेय नाही असं आपण मानायचं आहे. अपरिमेय नाही म्हणजेच ती परिमेय आहे असं आपण समजायचं आहे. म्हणून आपण इथे सुरुवातीला म्हटलं समजा 5 अधिक √7 ही परिमेय संख्या आहे असं आपण मानलं. मग ही परिमेय संख्या आहे म्हणजेच ती p/q स्वरूपात मांडता येते. कारण आपण पाहिलं की परिमेय संख्येची व्याख्या पाहिलेली आहे की प्रत्येक परिमेय संख्या ही p/q स्वरूपात मांडता येते. जर p आणि q ह्या वास्तव संख्या असतील म्हणजे r या संचाचे घटक आहेत. r म्हणजेच वास्तव संख्यांचा संच आणि छेद जो आहे q तो नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजेच छेद हा शून्येतर वास्तव संख्या असली पाहिजे. मग ही संख्या परिमेय आहे म्हणजेच ही संख्या p/q स्वरूपात मांडता येते. म्हणून आपण इथे लिहिलं की 5 अधिक √7 बरोबर p/q. इथे p आणि q च्या अटी लिहिल्या. p आणि q दोन्ही वास्तव संख्या आहेत. q नॉट इक्वल टू 0 आहे. मग इथे 5 ला उजवीकडे आणलं ते वजा झाले म्हणजे √7 बरोबर मिळाले p/q वजा 5 मिळाले. मग आता डाव्या बाजूला आपल्याला मिळाले √7. मग √7 म्हणजे इथे 7 ही परिमेय संख्या आहे, प्राईम नंबर आहे आणि आपल्याला माहिती की परिमेय संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. म्हणजे इथे या समीकरणामध्ये
डावी बाजू जी आलेली आहे √7 ही अपरिमेय संख्या आहे आणि उजव्या बाजूला p/q वजा 5 असं आहे. मग उजवी बाजू जी आहे इथे आपण सुरुवातीलाच म्हणलं की ही परिमेय संख्या आहे म्हणजे p/q स्वरूपात ती मांडता येते. मग आता इथे p/q वजा 5 आहे. मग p/q तर परिमेय संख्या आहे आणि 5 सुद्धा परिमेयच आहे. मग दोन परिमेय संख्यांची वजाबाकी ही परिमेयच असणार आहे. त्यामुळे उजवी बाजू जी आहे ती परिमेय संख्याच आहे. मग आता या समीकरणाकडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की डावी बाजू आलेली आहे अपरिमेय आणि उजवी बाजू आलेली आहे परिमेय. परंतु हे शक्य नसतं कारण परिमेय आणि अपरिमेय संख्या या पूर्णपणे भिन्न असतात. म्हणजेच असं जे इथे या समीकरणामध्ये स्टार या समीकरणामध्ये जे दिसतंय की डावी बाजू अपरिमेय आणि उजवी बाजू मात्र परिमेय आहे हे शक्य नाहीये. म्हणजेच डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू असणार आहे. म्हणजे या दोन्ही बाजू समान नाही आहेत हे आपल्याला इथे लक्षात येत आहे. म्हणजेच ही विसंगती इथे आपल्याला दिसते आहे. मग ही विसंगती का आपल्याला मिळालेली आहे तर सुरुवातीला जे आपण मानलं होतं ते चूक आहे. मग सुरुवातीला काय मानलं होतं आपण की 5 अधिक √7 ही परिमेय संख्या आहे असं जे आपण मानलं होतं ते चूक आहे. म्हणजेच 5 अधिक √7 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होतं. तर अशा पद्धतीने आपण अप्रत्यक्ष सिद्धतेच्या पद्धतीने आपण 5 अधिक √7 ही संख्या अपरिमेय आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. शो दॅट 5 + √7 इज अन इरॅशनल नंबर. Now we will prove this statement by indirect proof method. So let us consider 5 + √7 is a rational number. So this is a rational means this number can be expressed in the form of p upon q. So we have seen the definition of rational number. Every rational number is expressed in the form of p upon q if p and q belongs to R. R means set of real numbers and q is not equal to 0. So this is the definition of rational number we have seen earlier. So consider this 5 + √7 is a rational number means this number can be expressed in the form of p upon q. So 5 + √7 is equal to p upon q and p and q both belongs to R. R is a set of real numbers and the denominator is q which is not equal to 0 means this is a non-zero real number. So now take this 5 to the right hand side, it becomes minus. So √7 is equal to p upon q minus 5. Now look at this equation. This is equation star. Now in this star equation, the left hand side is √7 and 7 is a prime number. So square root of prime number is an irrational number. So we have learned earlier. So the square root of prime number is an irrational number. So left hand side is an irrational number here. And the right hand side is p upon q minus 5. So here right hand side is p upon q minus 5 which is rational number here because p upon q is already rational. We have defined at the beginning. So p upon q is a rational number and 5 is also rational. So the subtraction of rational minus rational is always rational. So right hand side is rational and left hand side is irrational. So this is totally wrong because rational number is not equal to irrational number. So this is a contradiction to our assumption. So what we have assumed is wrong. So 5 + √7 is a rational number is wrong. Means we have proved that 5 + √7 is an irrational number. So hence the proof here. So this is the contradiction because LHS is not equal to RHS because irrational number is not equal to rational number because irrational number and rational number are totally different sets. So they are not equal. Hence this is a contradiction and contradiction to our assumption means this is wrong assumption we have stated earlier. So 5 + √7 is not a rational number. Hence 5 + √7 is an irrational number. So hence the proof. प्रश्न 5वा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील खालील करणी सोप्या रूपात लिहा. Write the following words in simplest form.
आता यामध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत. यातलं पहिलं उदाहरण आपण सोडवूयात. आपण अशा प्रकारच्या उदाहरणांचा यापूर्वी देखील एका सराव संचमधील उदाहरणांमध्ये सराव केलेला आहे. यातील पहिलं उदाहरण सोडूया. 3/4 गुणिले √8 3/4 इंटू √8. मग आता इथे सोप्या रूपात ही करणी मांडायची आहे, म्हणजेच सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडायची आहे. म्हणजेच काय करायचंय तर कनिष्ठ संख्या जी आहे इथे √8 मध्ये कनिष्ठ संख्या 8 आहे आणि याची कोटी 2 आहे. 8लाच आपण रॅडिकँड म्हणतो इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये याला कनिष्ठ संख्या म्हणतात आणि याची कोटी 2 आहे, म्हणजेच ऑर्डर 2 आहे. मग या 8चे आपण अवयव पाडणार आहोत, म्हणजे याची फोड करणार आहोत. मग 3/4 गुणिले, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणिले वर्गमूळ चिन्हात म्हणजेच रॅडिकल साइन मध्ये इथे स्क्वेअर रूट मध्ये आपण लिहितोय 8ची फोड केली 4 गुणिले 2. इथे फोड करताना आपण अशी फोड करतोय की एक संख्या आपल्याला पूर्ण वर्ग मिळेल. इथे 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजेच एक संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे आणि दुसरी नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे. अशा स्वरूपामध्ये आपण इथे 8ची फोड केलेली आहे. मग 4चं वर्गमूळ इथे निघतं, कारण हे वर्गमूळ आहे, कोटी 2 आहे. मग 4चं वर्गमूळ नवीन पायरीला आपण इथे काढलेलं आहे 2. हे 2 तसेच वर्गमूळ चिन्हात ठेवलेले आहेत. मग या 2चा या 4शी इथे भाग गेला, बे 1 बे, बे 2 4, म्हणजेच उत्तर आलं 3/2 गुणिले हे √2 इथे तसेच ठेवलेले आहेत. याप्रमाणे या करणीचं सोपं रूप आपल्याला मिळालं 3/2 गुणिले √2. असंच आपण आता दुसरं उदाहरण सोडूया. -5/9 इंटू √45 म्हणजेच -5/9 गुणिले वर्गमुळात 45. मग इथे यासारखंच इथे पण सोडवणार आहोत. 45चे आपण अवयव पाडणार आहोत, म्हणजेच त्याचे फॅक्टर्स पाडूया. -5/9 इंटू 45ची फोड केली. फोड करताना एक परफेक्ट स्क्वेअर आणि एक नॉन परफेक्ट स्क्वेअर अशी आपण फोड करतो, कारण इथे कोटी 2 आहे. मग कनिष्ठ संख्या आहे 45, म्हणजे रॅडिकँड आहे 45. या रॅडिकँडची आपण फोड केली. 9/5 45. मग इथे 9चं वर्गमूळ निघतं, कारण 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. इट इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. आणि 5 हा नॉन परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या नाही. मग जी पूर्ण वर्ग संख्या आहे 9, तिचं वर्गमूळ काढलं 3. हे -5/9 तसेच ठेवलंय. 9चं वर्गमूळ निघालं 3 आणि हे 5 वर्गमूळ चिन्हात तसेच ठेवलंय. मग हे जे 9चं वर्गमूळ 3 आलेलं आहे, याचा या छेदातल्या 9शी आपण इथे भाग घालवला, कारण इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. त्यामुळे आपण असा भाग घालवू शकतो अंशात छेदात. 3 1 3 आणि ते 3 त्रिक 9 भाग गेला. मग -5 अंशातले तसेच छेदात 3 आहेत आणि हे वर्गमुळात 5 तसेच राहिले. म्हणजे या दिलेल्या करणीचं सोपं रूप आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मिळालेला आहे. -5/3 इंटू √5 म्हणजेच -5/3 गुणिले √5. प्रश्न 6. पुढील करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा. राईट द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द गिव्हन सर्ट्स. पहिलं उदाहरण आहे, दिलेलं आहे √32 म्हणजेच 32चे वर्गमूळ. मग आपण सुरुवातीला या 32ची फोड करूया. मग अशी सारखंच आपण इथे सोडवणार आहोत. 32ची फोड करताना एक पूर्णवर्ग संख्या आणि एक पूर्णवर्ग नसलेली संख्या अशा स्वरूपामध्ये आपण गुणाकाराच्या रूपात त्याची फोड करणार आहोत. मग इथे ही फोड केली. 16 गुणिले 2 32. 16 ही पूर्णवर्ग संख्या आणि 2 ही पूर्णवर्ग नसलेली संख्या आहे. मग इथे कोटी 2च आहे. मग 16चं वर्गमूळ निघालं 4. हे 2 वर्गमूळ चिन्हात तसेच ठेवले. म्हणजे √32 म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 4√2. मग आता इथे 4√2 म्हणजेच √32 आहे. मग आता आपल्याला इथे परिमेयीकरण गुणक काढायचा आहे, म्हणजेच रॅशनलायझेशन फॅक्टर आपल्याला इथे शोधायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे की रॅशनलायझेशन करायचं आहे म्हणजेच परिमेयीकरण करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे तर या करणी चिन्हाचा लोप होऊन तिथे आपल्याला परिमेय संख्या आणायची आहे. मग इथे जी आता करणी चिन्ह दिसतंय म्हणजे रॅडिकल साइन आहे ते घालवायचं आहे आणि इथे आपल्याला
अपरिमेय संख्या दिसते √2 तर त्याच्याऐवजी परिमेय संख्या आणायची आहे. जर आपण इथे अपरिमेयच्या जागी परिमेय संख्या आणली म्हणजेच आपण इथे परिमेयीकरण केलं. मग आता 4√2चं परिमेयीकरण करायचं आहे म्हणजेच त्याचा परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे म्हणजेच रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला शोधायचा आहे. मग तो शोधताना आपण या √2ला जर √2नेच पुन्हा गुणलं तर ही करणी नाहीशी होऊ शकते. कशी होते इथे पाहूया. 4√2 गुणिले √2नीच याला जर गुणलं तर √2 गुणिले √2 इथे गुणाकार करता येणार आहे कारण ऑर्डर इज सेम कारण या दोघांची कोटी 2 आहे. मग कोटी समान असेल तर त्या कोटी करणींचा गुणाकार करता येतो. मग 4ला 4 तसेच ठेवले आणि √2 गुणिले √2 चा गुणाकार 2 येतो. कसा येतो तर √2 गुणिले √2 होईल √4 आणि 4चं वर्गमूळ निघतं 2 म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर 8 म्हणजे याला जर √2ने गुणलं तर 8 हे उत्तर आपल्याला मिळालं आणि 8 ही पूर्णांक संख्या आहे म्हणजे दिस इज अ इंटिजर आणि एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. हे आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते म्हणजेच इथे हा पूर्णांक संख्या आहे आणि प्रत्येक पूर्णांक ही परिमेय संख्या असते म्हणजे दिस इज अ रॅशनल नंबर. म्हणजे इथे 4√2चा √2 हा परिमेयीकरण गुणक आहे असं आपल्याला इथे उत्तर लिहिता येईल. म्हणजेच √2 ही करणी √32 आपण 4√2ला याला गुणतोय पण 4√2 म्हणजेच √32 आहे हे इथे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजेच √2 ही √32 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. म्हणजेच √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √32. असंच दुसरं उदाहरण सोडूया. √50 मग 50 ची फोड केली 25 2 50 इथे 25 वर्गमूळ निघालं 5 2 मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे ते वर्गमूळ चिन्हात रॅडिकल साइन मध्ये तसंच ठेवलं म्हणजेच √50 म्हणजेच आलं उत्तर 5√2. मग आता 5√2चा आपल्याला परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे म्हणजेच रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा आहे. मग याला कोणी गुणलं तर ही करणी नाहीशी होईल म्हणजे रॅडिकल साइन निघून जाईल. तर √2 ची कोटी 2 आहे इथे म्हणजेच याला √2नीच जर परत गुणलं तर या ठिकाणी परिमेय संख्या आपल्याला मिळेल कारण परिमेयीकरण गुणक शोधायचं आहे म्हणजेच परिमेय संख्येत त्याचं रूपांतर करायचं आहे म्हणजेच रॅशनलायझिंग फॅक्टर शोधताना आपल्याला रॅशनल नंबर आणायचा आहे. मग रॅशनल नंबर येण्यासाठी म्हणजेच करणी नाहीशी करण्यासाठी इथे आपण √2नीच याला गुणूया. मग 5√2 गुणिले √2 केले तर √2 गुणिले √2 आत्ताच आपण पाहिलं की 2 येतं कारण √4 होतात 4चं वर्गमूळ 2 येतं 5 तसेच ठेवले 5 2 10 आणि 10 ही पूर्णांक संख्या आहे म्हणजेच प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असतेच त्यामुळं एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर सो वी गेट हिअर 10 इज अ रॅशनल नंबर. म्हणजेच इथे या दोघांचा गुणाकार केला की रॅशनल नंबर आपल्याला मिळालाय परिमेय संख्या मिळालेली आहे म्हणजे हे दोघे एकमेकांचा परिमेयीकरण गुणक आहेत. म्हणजे 5√2चा √2 हा परिमेयीकरण गुणक आहे. मग तेच इथे आपण लिहिलंय की √2 ही करणी √50 ची परिमेयीकरण गुणक आहे कारण इथे 5√2 म्हणजेच √50 आहे म्हणजेच आपण इथे 5√2ला गुणतोय म्हणजेच √50लाच गुणल्यासारखं आहे म्हणून इथे √2 ही √50 या करणीची परिमेयीकरण गुणक आहे. तेच आपण इंग्रजीमध्ये असं लिहितो की देअरफॉर √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √50. आता वरील उदाहरणाप्रमाणेच आपण तिसरं उदाहरण इथे सोडवणार आहोत. आपल्याला दिलेल्या करणीचा सोपा परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे म्हणजेच राईट अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द गिव्हन सेट. मग दिलेली संख्या आहे √7 27चे वर्गमूळ मग 27 ची फोड केली 9 त्रिक 27 इथे 9 पूर्ण वर्ग आहे आणि 3 पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे म्हणजे फोड करताना पूर्ण वर्ग आणि 1 पूर्ण वर्ग नसलेली अशा स्वरूपात जर फोड केली तर आपल्याला वर्गमूळ काढणं सोपं जाणार कारण इथे कोटी 2 आहे. 9चं वर्गमूळ निघालं 3 ही 3 मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे ते वर्गमूळ चिन्हात तसंच ठेवलं म्हणजे √27 म्हणजेच आहे 3√3 3√3. मग आता 3√3चा परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे म्हणजेच आपल्याला √27चा शोधायचा आहे कारण 3√3 म्हणजेच √27 आहे. मग 3√3ला जर आपण पुन्हा √3नेच गुणलं कारण कोटी 2 आहे म्हणजे इथे या दोघांचा दोनदा गुणाकार झाला की परिमेय संख्येत त्याचं रूपांतर होणार आहे म्हणजेच करणी नाहीशी होणार आहे. मग करणी चिन्ह इथे जाणार आहे रॅडिकल साइन जाऊन तिथे रॅशनल नंबर आपल्याला मिळणार आहे परिमेय संख्या मिळणार आहे. मग √3ला √3ने
इथे जर गुणलं म्हणजे 3√3 हा नंबर आहे त्याला √3 ने गुणलं तर हे 3 तसेच ठेवलंय आणि या √3 गुणिले √3चा गुणाकार √9 होईल आणि 9चं वर्गमूळ 3 येतं म्हणजे या दोघांचा गुणाकार इथे आपल्याला सांगता येईल की 3 येतोय आणि हे 3 बाहेरचे आहे तसेच आहेत. मग या दोघांचा गुणाकार झाला 3 त्रिक 9. 9 ही पूर्णांक संख्या आहे आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते म्हणजेच एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. म्हणजेच इथे या दोघांचा गुणाकार परिमेय संख्या मिळालाय म्हणजेच रॅशनलायझेशन झालेलं आहे. म्हणजेच याचा हा √3 परिमेयीकरण गुणक आहे हे आपण इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच इंग्रजीत आपण लिहू शकतो की √3 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √27 कारण √27 म्हणजेच आहे 3√3. असंच पुढचं चौथं उदाहरण सोडूया. 3/5 गुणिले √10. आता इथे 3/5 तसंच ठेवलं. इथे √10 ला आपल्याला परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे म्हणजे करणी नाहीशी करून तिथे परिमेय संख्या आणायची आहे. मग इथे √10 कोटी 2 असल्यामुळे पुन्हा जर √10 नेच गुणलं तर आपल्याला इथे परिमेय संख्या मिळू शकते. मग √10 ला पुन्हा √10 नेच गुणलं तर √10 गुणिले √10 झाले √100 आणि 100चं वर्गमूळ येतं 10 म्हणजे इथे या दोघांचा गुणाकार झाला 10. हे 3/5 तसेच ठेवलेले आहेत. मग यांचा गुणाकार इथे करूया. इथे भाग जाईल. या छेदातल्या 5 ने या अंशातल्या 10 ला भाग गेला. 5 एके 5 5 दुने 10 असा भाग गेला. 3 दुने गुणाकार होईल यांचा छेदात 1 आहेत. मग 3 दुने 6 आले. मग 6 ही पूर्णांक संख्या आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते. एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर म्हणजे हा रॅशनल नंबर 6 हा रॅशनल नंबर आहे म्हणजेच परिमेय संख्या आहे. म्हणजेच इथे आपण या दिलेल्या संख्येला जर √10 ने गुणलं तर परिमेय संख्या मिळते. याला जर √10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रॅशनल नंबर मिळालेला आहे. म्हणजेच √10 हा या दिलेल्या संख्येचा परिमेयीकरण गुणक आहे. म्हणजेच √10 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 3/5 इंटू √10. याचप्रमाणे आपण उरलेली 2 उदाहरणे सोडवणार आहोत. आता उदाहरण दिलेलं आहे 3 गुणिले √72. 3 गुणिले 72चे वर्गमूळ. आता या ठिकाणी 72 ची फोड केली. 36 दोने 72. इथे 36 पूर्णवर्ग संख्या आहे आणि 2 पूर्णवर्ग नसलेली संख्या आहे. म्हणजे 36 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड 2 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. म्हणजे अशी आपण फोड इथे केलेली आहे. 3 तसेच आहेत. 36चं वर्गमूळ निघालं 6 कारण कोटी 2 आहे म्हणजेच वर्गमूळ स्क्वेअर रूट निघालं. 36चं स्क्वेअर रूट आलं 6. हे 2 तसेच वर्गमूळ चिन्हात रॅडिकल साईन मध्ये राहिले. यांचा गुणाकार झाला 18√2. मग 3√72 म्हणजेच आलेला आहे 18√2. मग या 18√2 ला कोणी गुणलं तर इथे रॅडिकल साईन निघून जाईल म्हणजेच करणी चिन्ह निघून जाईल आणि परिमेय संख्या आपल्याला मिळेल. म्हणजेच रॅशनलायझेशन याचं होईल. परिमेयीकरण आपल्याला करायचं आहे म्हणजेच परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे. मग याला करणी चिन्ह नाहीसं करण्यासाठी पुन्हा √2 नेच गुणला पाहिजे. मग याला दिलेल्या संख्येला गुणायचं पण ही आणि ही संख्या सेम आहे कारण या संख्येचंच हे उत्तर आपल्याला मिळालंय म्हणजे या दोन्ही संख्या समानच आहेत. मग 18√2 ला जर पुन्हा √2 ने गुणलं तर 18 तसेच ठेवले. √2 गुणिले √2 कोटी समान असल्यामुळे यांचा गुणाकार करता येईल. √2 गुणिले √2 √4 होईल आणि 4चं वर्गमूळ निघालं 2. यांचा गुणाकार झाला 18 दुने 36 आणि 36 ही पूर्णांक संख्या आहे म्हणजेच ती परिमेय आहे. एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. म्हणजे या संख्येला जर √2 ने गुणलं तर आपल्याला रॅशनल नंबर इथे मिळालेला आहे आणि आपल्याला तेच करायचं होतं की याला कोणी गुणलं तर रॅशनल नंबर मिळेल म्हणजेच रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला शोधायचा होता. मग इथे √2 हा याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे हे आपण इथे लिहितोय. हा 18√2चा फॅक्टर आहे म्हणजेच हा 3√72चा फॅक्टर आहे. म्हणजेच इथे लिहिलंय √2 ही करणी 3√72 याचा परिमेयीकरण गुणक आहे. √2 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 3√72. प्रश्न 6व्यातील शेवटचं उदाहरण पाहूया. आपल्याला परिमेयीकरण गुणक शोधायचा आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर याचा शोधायचा आहे. 4 गुणिले √11. 4 इंटू √11. मग √11 इथे कोटी 2 आहे. ऑर्डर इज 2 म्हणजे याचा 2दा गुणाकार व्हायला पाहिजे या करणीचा. म्हणून याला पुन्हा √11 ने गुणलं तर आपल्याला परिमेय संख्या मिळणार आहे. रॅशनल नंबर मिळणार आहे. म्हणजेच इथे
4 रूट 11ला परत रूट 11ने गुणलं तर रूट 11 गुणिले रूट 11 झाले रूट 121 आणि रूट 121 म्हणजे 121चं स्क्वेअर रूट मिळालं 11 म्हणजेच 121चं वर्गमूळ 11 आलं. मग 4 गुणिले 11चा गुणाकार झाला 44. 44 ही पूर्णांक संख्या आहे म्हणजेच ती परिमेय आहे. म्हणजे दिस इज अ रॅशनल नंबर. एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. मग इथे या संख्येला जर रूट 11ने गुणलं तर आपल्याला परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर मिळालेला आहे. आणि म्हणजेच रॅशनलायझेशन इथे रूट 11ने गुणलं की होत आहे. मग या दोघांचा गुणाकार जर परिमेय संख्या येतोय म्हणजे हे दोघे एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत, परिमेयीकरण गुणक आहेत. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की रूट 11 हा 4 रूट 11 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. इंग्लिशमध्ये लिहिताना असं लिहिता येईल, देअरफॉर रूट 11 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 4 रूट 11. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न 7वा. सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. पहिलं उदाहरण 4/7 गुणिले 147 चे वर्गमूळ अधिक 3/8 गुणिले 192 चे वर्गमूळ वजा 1/5 गुणिले 75 चे वर्गमूळ. आता या उदाहरणामध्ये सोपं रूप द्यायचंय म्हणजेच आपल्याला इथे ज्या करणीस्थ संख्या आहेत यांचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. मग इथे संख्या मोठ्या असल्यामुळे आपण इथे शिडी पद्धतीने म्हणजे लॅडर मेथडने आपण यांचे फॅक्टर्स पाडणार आहोत. मग इथली करणीस्थ संख्या म्हणजेच रॅडिकँड आहे 147. मग 147 इथे आपण मूळ अवयव इथे शोधले. प्रथम 3 ची कसोटी लागू होते. इथे 3 ने भाग गेला 147ला 49 आले. पुन्हा 49ला 7 ने भाग गेला 7 7 49 7 1 7. मग इथे 147 चे अवयव पडले 7 गुणिले 7 गुणिले 3. मग इथे 7 गुणिले 7 झाले 49. मग इथे या दोन संख्यांचा गुणाकार केला की आपल्याला पूर्णवर्ग संख्या मिळते आहे. म्हणजे इथे मी मांडताना पूर्णवर्ग एक संख्या आणि दुसरा अवयव पूर्णवर्ग नसलेली संख्या अशा पद्धतीने मी दोन संख्या या 147च्या याच्यातून शोधल्या. म्हणजेच 49 ही पूर्णवर्ग संख्या झाली या दोघांचा गुणाकार आणि 3 ही पूर्णवर्ग नसलेली संख्या. म्हणजेच इथे 147 ची फोड केली 49 गुणिले 3. तसंच इथे 3/8 गुणिले 192 चे शिडी पद्धतीने अवयव पाडले. 4 ने भाग गेला इथे 48 आले. पुन्हा 48ला 4 ने भाग गेला 12 आले. 4 ने 12ला भाग घालवला 4 3 12 3 3 1 3 असं 1 येईपर्यंत आपण भाग घालवत गेलो. मग इथे 4 चौक 16 16 चौक 64 असे आपण या तिघांचा गुणाकार झाला गुणिले 3 म्हणजे या दोघांचा गुणाकार झाला 192. म्हणजे इथे फोड करताना मी अशी लिहिणार आहे 64 गुणिले 3 म्हणजेच 192 आहे. मग 192 ची फोड केली वर्गमूळ चिन्हात 64 गुणिले 3 वजा 1/5 तसेच 75 ची फोड आपल्याला अशी करता येईल की 25 त्रिक 75 किंवा अवयव पाडले तरी 5 गुणिले 5 गुणिले 3 असे मिळाले. 5 ने भाग घेतला 15 झाले. 15ला परत 5 ने भाग गेला 3 3 1 3. मग 5 5 25 पूर्णवर्ग संख्या मिळाली गुणिले 3 म्हणजे अशी आपण 25 ची फोड केली 25 त्रिक 75. मग आता इथे ज्या करणीस्थ संख्यांची फोड केलेली आहे यांच्यात एक पूर्णवर्ग संख्या आहे प्रत्येक करणीमध्ये आणि एक पूर्णवर्ग नसलेली संख्या आहे. मग जी पूर्णवर्ग संख्या आहे तिचं वर्गमूळ आपण प्रत्येक ठिकाणी काढणार आहोत. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट निघेल. मग 4/7 आहे तसेच गुणिले इथे 49 वर्गमूळ आलं 7. हे 3 मूळ संख्या तशीच ठेवली. 3/8 तसेच आहेत. 64 वर्गमूळ निघालं 8. हे 3 तसेच वर्गमूळ चिन्हात राहिले आणि इथे 1/5 तसेच आहेत. 25 वर्गमूळ निघालं 5 आणि हे 3 तसेच इथे वर्गमूळ चिन्हात ठेवले. मग 4 हे 7 आणि 7 कॅन्सल होतील. इथे 1 शिल्लक राहिला. 7 1 7 7 1 7 भाग गेला 4 रूट 3. इथे 8ला 8 हे कॅन्सल झाले म्हणजे 3 रूट 3 आले. इथे 5ला हे 5 कॅन्सल झाले रूट 3 शिल्लक राहिले. म्हणजेच इथे 3 पद जी आहेत त्या प्रत्येकामध्ये रूट 3 कॉमन आहे. मग रूट 3 कॉमन काढला सामायिक अवयव काढला. सामायिक अवयवाने प्रत्येकाला भागायचं असतं. येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. कॉमन फॅक्टर आहे रूट 3. मग डिवाइड ईच टर्म बाय रूट 3 म्हणजेच रूट 3 ने प्रत्येकाला भागलं. पहिल्याला भागलं रूट 3 ला रूट 3 गेले 4 शिल्लक. इथे रूट 3 ने डिवाइड केलं
भागलं, √3 कॅन्सल, 3 राहिले. इथे √3 याला भागल्यावर √3 1K, √3 1 शिल्लक राहिला. मग यांचा आतला कंसातला हिशोब झाला. 4 आणि 3 7, 7तून 1 गेला, 6 राहिले. √3 गुणिले 6 म्हणजेच 6 गुणिले √3 असं या दिलेल्या गणिताचं सोपं रूप म्हणजेच सिम्प्लिफाय करून आलेलं उत्तर आहे. असंच दुसरं उदाहरण पाहूया. 5√3 अधिक 2√27 अधिक 1/√3 याला सोपं रूप द्यायचंय, सिम्प्लिफाय करायचं आहे. मग इथे 5√3 तसेच ठेवले. 2 गुणिले √27 आहेत, मग √27 ची फोड केली, 9 त्रिक 27. इथे शिडी पद्धतीने अवयव पाडण्याची गरज नाही, तोंडी आहे. 27 ची फोड करताना एक पूर्णवर्ग संख्या घेतली 9 आणि 9 त्रिक 27, 3 ही पूर्णवर्ग नसलेली संख्या आहे. इथे 1/√3 आहे. मग इथे छेदाचं परिमेयकरण करायचं आहे, कारण छेदामध्ये कर्णी चिन्ह आलेलं आहे. मग आपण छेदामध्ये कर्णी चिन्ह ठेवत नाही, म्हणजे त्याचं छेदाचं परिमेयकरण करायचं आहे, रॅशनलायझेशन करायचं आहे डिनॉमिनेटरचं. मग इथे √3ला √3नेच पुन्हा गुणलं तर छेदामध्ये कर्णी नाहीशी होईल आणि परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर येईल छेदामध्ये आणि हे रॅडिकल साईन निघून जाईल. मग छेदात गुणलं की अंशातही त्याच संख्येने गुणलं की दिलेल्या गणितात कुठलाही बदल होत नाही, कारण √3ला √3 गेले म्हणजे दिलेला नंबर इथे 1/√3 आहे तसाच आहे. म्हणजे गणितात कुठलाही बदल होत नाही जर अंशात आणि छेदात √3ने गुणलं तर. मग याप्रमाणे इथे आपण छेदाचं परिमेयकरण केलं, रॅशनलायझेशन केलं डिनॉमिनेटरचं, मग अंशात आणि छेदात √3ने गुणलं. मग नवीन पायरीला 5√3 तसेच, 2 तसेच, 9चं वर्गमूळ निघालं 3, इथे 3 वर्गमूळ चिन्हात तसेच, आणि इथे अंशाचा गुणाकार झाला 1 गुणिले √3 आणि छेदामध्ये √3 गुणिले √3 म्हणजेच येईल √9, कारण कोटी समान आहे म्हणजे गुणाकार करता येईल कर्णींचा. मग √9 झाले आणि 9चं वर्गमूळ 3 येतं. √9 इज 3, म्हणून इथे छेदामध्ये या दोघांचा गुणाकार झाला 3. म्हणजे इथे छेदाचं परिमेयकरण झालं, म्हणजेच रॅशनलायझेशन झालं डिनॉमिनेटरचं, कारण छेदामध्ये आता 3 ही पूर्णांक संख्या आली आहे, म्हणजेच प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते, म्हणजेच छेदामध्ये आता रॅशनल नंबर आपल्याला मिळालेला आहे. मग इथे 3 पदं आहेत आणि प्रत्येक पदामध्ये √3 ही संख्या आलेली आहे, म्हणजेच √3 इथे सामायिक आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजेच 5√3 इथे 3 दुने 6 गुणाकार झाला आणि इथे √3/3 तसेच आहेत. यामध्ये √3 सामायिक अवयव आहे, तो इथे आपण सामायिक काढला, कॉमन फॅक्टर काढला. कॉमन फॅक्टरने प्रत्येकाला डिव्हाइड करायचं असतं, म्हणजेच प्रत्येकाला भागायचं असतं, येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. √3ने पहिल्याला भागलं, √3 गेले, 5 राहिले. इथे √3ला भागल्यावर 6 शिल्लक राहिले आणि इथे √3ला भागल्यावर √3 निघून जाईल, 1 शिल्लक आहे अंशात, म्हणजे 1/3 शिल्लक राहिले. मग आता कंसातील या तिघांचा हिशोब आपल्याला करायचा आहे. 5 आणि 6 11 झाले, √3 तसेच ठेवले बाहेर, 1/√3 तसेच आहेत. या दोघांचा हिशोब झाला 5 आणि 6 11. मग आता 11 अधिक 1/3 आहे, मग या कंसाला सोडवायचे प्रथम. या 11चा छेद दिलेला नाही म्हणजेच 1 आहे. मग इथे या दोघांचा हिशोब करूया. 11 त्रिक 33, 1 गुणिले 1 1 असा तिरकस गुणाकार केला आणि 1 गुणिले 3 छेदात गुणाकार 3 आला, म्हणजेच 11 त्रिक 33, 1 गुणिले 1 1 अधिकला अधिक चिन्ह आणि छेदाचा गुणाकार छेदात 3 1 3. मग √3 तसेच, अंशात बेरीज झाली 33 अधिक 1 34/3. मग 34/3 याला गुणायचं आहे, म्हणजेच 34/3 गुणिले √3 असं आपण सोपं रूप याचं लिहू शकतो. इथे प्रश्न 7व्यामध्ये मी 2 उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत. याचप्रमाणे तुम्हाला उरलेली उदाहरणे सोडवता येतील. कर्निष्ठ संख्या ज्या दिलेल्या आहेत त्यांचे अवयव पाडायचे. संख्या मोठ्या असतील तर शिडी पद्धतीने अवयव पाडा, तोंडी असतील तर तोंडी अवयव पाडता येतील आणि कर्णी चिन्हातून पूर्णवर्ग संख्या असेल तर तिचं वर्गमूळ काढता येईल आणि मग राहिलेल्या पदांमध्ये कॉमन कोणी असेल तर तो कॉमन काढून राहिलेल्यांचा हिशोब करता येईल. या पद्धतीने तुम्हाला सोपं रूप द्याची उरलेली जी या प्रश्नातली उदाहरणे आहेत ती सोडवता येतील. मी ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 उदाहरणं तुम्हाला या प्रकारची इथे सोडवून दाखवलेली आहेत. याप्रमाणे उरलेली उदाहरणे तुम्ही सोडवण्याचा सराव करा. प्रश्न 8.
छेदाचे परिमेयकरण करा. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. पहिलं उदाहरण आहे 1/√5 1/√5. आता छेदाचं परिमेयकरण करायचं आहे म्हणजेच छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे. Rationalize the denominator means we have to convert the denominator into rational number. Here the surds are irrational numbers. करणी या अपरिमेय संख्या असतात, तर अपरिमेयाच्या जागी छेदामध्ये आपल्याला परिमेय संख्या आणायची आहे. म्हणजेच आता छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये जी इररॅशनल संख्या आहे √5, तर तिथे आपल्याला रॅशनल नंबर आणायचा आहे. मग छेदामध्ये √5 आहे, 5 ची कोटी 2 आहे, ऑर्डर 2 आहे. मग यांचा दोनदा गुणाकार व्हायला पाहिजे. मग एकदा √5 दिलेलेच आहेत, मग अजून एकदा √5 ने जर मी गुणलं तर इथे करणी चिन्ह नाहीस होईल आणि परिमेय संख्या येईल. मग छेदात गुणलं की अंशात पण त्याच नंबरने गुणायला पाहिजे, तरच दिलेल्या गणितात कुठलाही बदल होणार नाही, म्हणजे दिलेलं गणित कायम राहील. हे √5 जर कॅन्सल झाले तर दिलेलं गणित 1/√5 कायम आहे, कारण गणितात बदल करायचा नसतो. मग याप्रमाणे √5 ने जर छेदात गुणलं तर त्यानेच अंशात पण गुणलं परिमेयकरण करण्यासाठी. मग अंशाचा गुणाकार झाला 1 गुणिले √5 छेदामध्ये झाले √5 गुणिले √5 घेतले, कारण इथे कोटी समान आहे, ऑर्डर सेम आहे, म्हणजे एकाच रॅडिकल साइन मध्ये त्यांचा गुणाकार करता येईल. यांचा गुणाकार कोटी 2 आहे, म्हणजे 2चा गट झालेला आहे, म्हणजे एकदा 5 आपल्याला बाहेर काढता येतील. किंवा 5 गुणिले 5 25 झाले, 25चं वर्गमूळ येतं 5, म्हणजेच इथे उत्तर आलं √5/5. बघा इथे छेदात करणी चिन्ह होतं, आता इथे करणी चिन्ह नाहीसं झालंय, म्हणजेच 5 आलेला आहे आणि 5 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजेच इंटिजर आहे आणि एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते, म्हणजेच इथे छेदामध्ये परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजेच छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. सो रॅशनलायझेशन इज डन. असंच दुसरं उदाहरण सोडूया. 2/3√7. मग 2/3√7 तसेच ठेवले. √7 ही करणी आपल्याला नाहीशी करायची आहे, रॅशनलायझेशन करायचं आहे डिनॉमिनेटरचं, म्हणजेच छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे, करणी चिन्ह घालवायचं आहे. मग याला √7 ने गुणलं, अंशात पण √7 नेच गुणलं, म्हणजे गणितात कुठलाही बदल होत नाही, दिलेली संख्या कायम आहे. √7 ला √7 गेले तर दिलेलं गणित कायम आहे. मग अंशाचा गुणाकार झाला 2√7, छेदामध्ये झाले 3 ला 3 तसेच. √7 गुणिले √7 एकाच रॅडिकल साइन मध्ये एकाच करणी चिन्हात लिहिले, कारण कोटी समान आहे तेव्हा एका चिन्हात करणीस्थ संख्या आपल्याला गुणाकारात घेता येतील. मग 2√7 तसेच ठेवले, 3 ला 3 तसेच. √7 गुणिले √7 झाले √49 आणि 49चं वर्गमूळ येतं 7. किंवा इथे कोटी 2 आहे, 2चा गट झालेला आहे, म्हणजे एकदा 7 बाहेर आपल्याला करणी चिन्हाच्या काढता येतील, म्हणजेच वर्गमूळ निघेल. मग 3×7 21 आले छेदात, वरती अंशात 2√7 तसेच आहेत. मग छेदात परिमेय संख्या आलेली आहे 21, इथे करणी संख्या होती, आता इथे परिमेय संख्या आलेली आहे, म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे. छेदात परिमेय संख्या आली म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालं. इन द डिनॉमिनेटर वी गेट द रॅशनल नंबर, मीन्स रॅशनलायझेशन इज डन. सो रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर इज कम्प्लिटेड. प्रश्न 8व्यातील तिसरं उदाहरण आता सोडूया. अजून यामध्ये उदाहरणं सरावासाठी दिलेली आहेत. मी प्रश्न 8व्यामधलं हे तिसरं उदाहरण सोडून देतोय. या 3 उदाहरणांवरून तुम्हाला उरलेली जी उदाहरणे आहेत या छेदाचं परिमेयकरण करायची ती तुम्हाला सोडवता येतील. मी प्रश्न 8व्यातलं हे तिसरं आणि शेवटचं उदाहरण या ठिकाणी सोडून दाखवतो आहे. गणित दिलेलं आहे 1/√3 वजा √2. इथे छेदाचं परिमेयकरण करायचंय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता इथे छेदामध्ये √3 वजा √2 आहे, म्हणजे ही द्विपद वर्गकरणी आहे. हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर द्विपद वर्गकरणी ज्या वेळेला असते त्यावेळेला तिथे जर रॅशनल नंबर आणायचा असेल, म्हणजे परिमेय संख्या जर आणायची असेल, तर आपल्याला त्याच्या अनुबद्ध करणीने त्याला गुणावं लागतं, अनुबद्ध जोडीने त्याच्या गुणावं लागतं. मग इथे √3 वजा √2 ची अनुबद्ध जोडी होईल √3 अधिक √2. मग म्हणजेच याच्या कॉन्ज्युगेट पेअरने याला मल्टिप्लाय करायचं आहे. ज्या वेळेला अशी क्वाड्रॅटिक सर्ड येते त्यावेळेला आपल्याला तिथे जर त्याचं रॅशनलायझेशन करायचं असेल, म्हणजेच परिमेयकरण करायचं असेल,
तर आपल्याला त्याच्या अनुबद्ध करणीने गुणावं लागतं, म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअरने आपल्याला गुणावं लागतं. मग याची कॉन्ज्युगेट पेअर होईल √3 मायनस √2 ची कॉन्ज्युगेट पेअर होईल √3 प्लस √2. म्हणून इथे गणित आहे तसं लिहिलं 1/√3 वजा √2 गुणिले इथे याची कॉन्ज्युगेट पेअर म्हणजेच अनुबद्ध जोडी होईल √3 अधिक √2 ने अंशात आणि छेदात गुणलं तर गणितात कुठलाही बदल होत नाही, कारण ह्या कंसाला हा कंस गेला तर दिलेलं गणित कायम आहे. मग आता इथे अंशाचा गुणाकार अंशात करायचा आहे, छेदाचा गुणाकार छेदात करायचा आहे. मग 1 गुणिले हा कंस म्हणजे हा कंस तसाच आला √3 अधिक √2 आणि इथे छेदामध्ये 2 कंस आहेत √3 वजा √2 आणि √3 अधिक √2 म्हणजे a वजा b गुणिले a अधिक b असं हे 2 कंस आहेत, म्हणजेच 2 द्विपदींचा हा गुणाकार आहे. मग आपल्याला हे सूत्र विस्तार सूत्र इयत्ता 7वी 8वी मध्ये आपण शिकलेलो आहोत की a वजा b गुणिले a अधिक b चा विस्तार असतो a वर्ग वजा b वर्ग. या विस्तार सूत्राचा वापर इथे आपण छेदामध्ये या 2 कंसांचा गुणाकार करण्यासाठी करणार आहोत. सो वी विल यूज दिस एक्सपान्शन फॉर्म्युला हिअर. मग अंशाचा गुणाकार अंशात तर झाला, 1 गुणिले हा कंस तसाच आला, छेदामध्ये या दोघांचा विस्तार आहे a वजा b गुणिले a अधिक b म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग आपल्याला लिहायचं आहे. a म्हणजेच आहे √3 त्याचा वर्ग केला वजा b वर्ग लिहायचा आहे, b म्हणजेच आहे √2 त्याचा वर्ग केला. मग सोडूया पुढे, कंस अंश आहे तसाच लिहिला √3 अधिक √2 छेदात √3 चा वर्ग इथे आपण पाहिलेला आहे, √3 चा वर्ग म्हणजेच √3 गुणिले √3 होईल म्हणजेच √9 होईल आणि 9 चं वर्गमूळ येईल 3. तसंच इथे √2 चा वर्ग करायचा आहे म्हणजेच √2 गुणिले √2 म्हणजे √4 झाले आणि 4 चं वर्गमूळ आलं 2 म्हणजेच √3 चा वर्ग झाला 3 आणि √2 चा वर्ग झाला 2. यांची वजाबाकी झाली 1 म्हणजेच अंश आहे तसाच लिहिलाय √3 अधिक √2 छेद 1 मिळालं आणि छेदात 1 असतो तेव्हा छेद लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त अंश उत्तर इथे आपण लिहू शकतो √3 अधिक √2 म्हणजेच याचं सोपं रूप आपण इथे दिलंय. म्हणजे छेदाचं परिमेयकरण इथे आपण केलेलं आहे आणि परिमेयकरण करताना इथे विस्तार सूत्राचा वापर आपण केलाय आणि इथे द्विपद वर्ग करणी होती म्हणजेच क्वाड्रॅटिक सर्ड होती, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड होती. तर इथे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असेल त्यावेळेला आपल्याला परिमेयकरण करताना रॅशनलायझेशन करताना त्याच्या कॉन्ज्युगेट पेअरने आपल्याला गुणावं लागतं. मग याची कॉन्ज्युगेट पेअर होती इथे √3 अधिक √2 त्याने मल्टिप्लाय केला अंशात आणि छेदात आणि मग या पद्धतीने आपण सोडवलं. मग आपल्याला उत्तर मिळालं √3 अधिक √2 म्हणजे इथे छेदाचं परिमेयकरण झालं, कारण छेदात 1 आलेला आहे, 1 ही परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे, म्हणजेच इथे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालेलं आहे म्हणजेच परिमेयकरण झालेलं आहे.